कळू लागल्यापासून भगवद्गीता आपल्याला सर्वांच्या हातात देता आली पाहिजे. या माया मावल्या फार थोर आहेत, पण ती माऊली सर्वात थोर आहे ज्या माऊलीनं आपल्या लहान मुलाच्या हातामध्ये भगवद्गीता ठेवली. गीता परिवाराचं काम गेली 40 वर्ष आम्ही करतोय बरं का. बाल संस्काराकरता भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाहीये. आणि त्याचं काम करत असताना सहज माहिती म्हणून सांगतो, गीता परिवाराच्या माध्यमातून चालू असलेलं काम आता 182 देशातले 14 लक्ष लोक गीता शिकतायत ऑनलाईन. 182 देश आणि 14 लक्ष ही संख्या. आणि त्यामध्ये 6व्या वर्षापासून 90व्या वर्षापर्यंत सगळ्या वयोगटाचे लोक आहेत. आणि त्या छोट्या छोट्या मुलींनी आज राज्यपाल आले होते गीता जयंतीच्या निमित्तानं, त्यांच्या समोर त्या मुलींचं प्रदर्शन झालं आणि त्यांनी तोंडात बोटं घातली की कशा प्रकारे ही मुलगी एवढं पाठ करू शकते. असं गीतेचं पाठांतर नाही, नुसतं कुठलाही श्लोक सांगा त्याचा क्रमांक ती सांगणार किंवा क्रमांक सांगा तो श्लोक ती बोलून दाखवणार. अशा कितीतरी मुली, अशी कितीतरी मुलं. 3000 वर्ग रोज चालवणारी, फक्त जगातली 3000 क्लासेस रोज चालवणारा एकच NGO जगात आहे, त्याचं नाव गीता परिवार हे आहे. मुळात मुद्दा ही गीता घरोघर पोहोचवणं आवश्यक आहे. या गीतेचं बाळकडू सर्वांना मिळणं आवश्यक आहे. याचं कारण काय? आपलं जीवन सर्वोत्तम व्हावं असं ज्याला ज्याला वाटत असेल त्यानं लहानपणी भगवद्गीता हाती घ्यावी. त्याच्या माता पित्यांनी त्याच्या हातात गीता ठेवावी. गीतेनं जो धर्म सांगितला तो जीवन मूल्यात्मक धर्म आहे. आणि असा जीवन मूल्यात्मक धर्म आहे. भगवान रामरायाचं मंदिर आपण उभं केलं, सर्वांना बरं वाटलं ना. भगवान श्रीराम भारतीय संस्कृतीचे, आपल्या धर्माचं आत्मतत्व आहे. रामो विग्रहवान धर्म, संपूर्ण जीवन मूल्यांची साकार मूर्ती म्हणजे भगवान श्रीराम. व्हॉट इज राम? ऑल मॉरल व्हॅल्यूज पर्सॉनिफाईड, दॅट इज राम. आणि तो धर्म आपल्याला सोपेपणानं भगवद्गीतेमधनं शिकायला मिळतो. म्हणून मी माझ्या लहानपणी, मला लहानपणापासून असंच काहीतरी करायची सवय. माझ्या लहानपणी मला ठाऊक नव्हतं की त्याला मिशन स्टेटमेंट म्हणतात. पण आपण आपल्या आयुष्यात काय करावं हे मी माझ्या समोर लिहून ठेवलेलं होतं. आणि इकडचं तिकडचं जोडतोड करून मी त्या 2 ओळी, 1 ओवी लिहिली होती, एक श्लोक लिहिला होता. काय श्लोक होता तो? चरितम रघुनाथस्य शास्त्रम योगेश्वरस्य च कार्यम शिवसमर्थस्य प्रत्युषे प्रत्यहम स्मरेत. ज्याला आपलं जीवन सर्वोत्तम घडवायचं असेल त्यानं काय करावं? चरितम रघुनाथस्य, भगवान रामचंद्रांचं चरित्र आठवावं. भगवद्गीता हे शास्त्रम योगेश्वरस्य च, भगवद्गीता या शास्त्राचा अभ्यास करावा. आणि तिसरं कार्यम शिवसमर्थस्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी जे कार्य केलं त्याचं रोज स्मरण करावं. असं जो करेल त्याचं जीवन आपोआप श्रेष्ठतम होत जाईल. चरितम रघुनाथस्य, धर्माची साकार मूर्ती भगवान श्रीराम आहे. आणि आपला धर्म जीवन मूल्यात्मक आहे. भगवद्गीतेमध्ये ही सगळी जीवन, भगवद्गीतेच्या बाहेरचं जीवन मूल्य तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठल्या ग्रंथात मिळणार नाही. 2ऱ्या अध्यायातली स्थितप्रज्ञाची लक्षणं, 12व्या अध्यायातली भक्ताची लक्षणं, 13व्या अध्यायातली ज्ञानाची लक्षणं, 14व्या अध्यायातली गुणातीताची लक्षणं आणि 16व्या अध्यायातली दैवी संपत्तीची लक्षणं. हे सगळं काय आहे? ह्या सगळ्या गुणांच्या याद्या आहेत. म्हणजे काय सांगू का?
मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये चेकलिस्ट आहे. आपण बाजारात जातो आणि अनेक वेळेला इतक्या गोष्टी आणायच्या असतात की ते आपण यादी करतो. चांगली गोष्ट आहे. ती एक यादी असते. हे झालं, हे झालं, टिक केलं आपण, हे झालं, हे झालं, हे झालं, याला म्हणतात चेकलिस्ट. सगळी यादी पूर्ण झाली की चला आता आपलं काम झालं, अशी चेकलिस्ट आपण तयार करतो. तशा प्रकारे भगवान आपल्याला चेकलिस्ट देतात की तुला जीवनामध्ये हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. तुला तुझं जीवन रोज तपासता आलं पाहिजे की माझ्या जीवनात हे आहे की नाही. आपोआप असा तपासणारा रोज रोज महान महान होत जातो. आपोआप होतो. डे बाय डे, इन एव्हरी वे आय शॅल बिकम बेटर अँड बेटर. व्हॉट इज भगवद गीता? इट्स अ सायन्स ऑफ बेटरमेंट. एव्हरी डे बेटरमेंट. कुणी सुद्धा कालपर्यंत अतिशय वाईट होता आणि आज सकाळी जागा झाला, तो एकदम सद्गुणांचा पुतळा म्हणून उभा राहिला, असं होत नसतं. धीरे 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 गुणांचा विकास करावा लागतो. भगवंताला हा शब्द अत्यंत प्रिय आहे. शनै शनैरुपरमेत, शनै शनैरुपरमेत, बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. या ठिकाणी जे भगवंतानं ध्यानाभ्यासाच्या वेळेला शनै शनै म्हटलेलं आहे ते सद्गुणांच्या अभ्यासामध्ये शनै शनै. आणि अशा प्रकारची गुणसंपदा आपल्या अंगी बाणवणं याला उपासना म्हणतात बरं का. रामाची उपासना करणं म्हणजे काय करणं? रामनामाचा जप करणं अगदी बरोबर आहे. भगवंताच्या दिव्य मूर्तीचं ध्यान करणं बरोबर आहे. देवाची पूजा करणं बरोबर आहे. परिक्रमा करणं, यात्रा करणं बरोबर आहे. हे सगळं बरोबर आहे. पण सर्वात जास्त बरोबर काय आहे? समर्थांनी म्हटलं, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, रघुनाथाचा गुण घ्यावा. रामासारखं बनण्याचा प्रयत्न करणं म्हणजे रामोपासना आहे. शिवभूत्वा शिवम यजेत ही आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. आपल्याला ते सगळं आत्मसात करता आलं पाहिजे. पण ते सगळं आत्मसात करत असताना सर्वात उपयोगी, सर्वात जास्त उपयोगी, हे बघा, माझं बालपणापासून गीतेवरती इतकं प्रेम आहे. मी असा 8 तास बोलत बसेन तुमच्यासमोर, 8 तास न हालता. भगवद्गीता मला इतकी आवडते, पण इतक्या विस्ताराला आज बाब नाही. आपण या संपूर्ण भगवद्गीतेमधनं काय ग्रहण करावं? गीता परिवारच्या लोकांना गीता परिवार आरंभ होऊन 40 वर्ष झाली. आता यंदा ही 14 लक्ष लोकांची संख्या 40 लक्ष पर्यंत नेण्याचा त्या लोकांनी निर्धार केला आहे. 40 लक्ष. 40 देशात 4000 कार्यक्रम करण्याचा संकल्प आहे. हे सगळं मी सांगत नाही एवढ्या करता, पण त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला म्हटलं की तुम्ही ही भगवद्गीता जीवनात उतरवण्याकरता आपल्याला सद्यस्थितीमध्ये काय करायला हवं याची 4 सूत्र सांगा. 4. माझे पाय दुखतात. नाही, तेवढे 4 गोष्टी सांगतो तुम्हाला. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. या 4च गोष्टी मला सांगायच्या तुम्हाला. काय केलं पाहिजे आपण सर्वांनी? सगळे वेद, सगळी पुराण, रामायण, महाभारत या सगळ्या ग्रंथांचं आणि या परंपरेचं संरक्षण व्हायचं असेल तर पहिलं सूत्र लक्षात ठेवा. परंपरा बोध हे पहिलं सूत्र आहे. परंपरेचा बोध याचा अर्थ
आपली भव्य दिव्य परंपरा कशी होती याची जाणीव आपल्या पुढल्या पिढीला करून द्या. का करून द्या? एवढ्या करता करून द्या की ती परंपरा आपण विसरून जावं याच्याकरता 200 वर्षेपर्यंत फार मोठा प्रयत्न चालू आहे. परवाच्या अयोध्येहून माननीय मोदीजींनी जे भाषण केलं त्याच्या काही गोष्टी आपल्या लक्षात असतील तर एक गोष्ट आठवा, बाकी सांगत नाही. एक गोष्ट आठवा. त्यांनी म्हटलं 1836 या वर्षी मेकॉलीच्या शिक्षणाचा आरंभ झाला. 1836 आणि मेकॉलेनं मॅक्समुलरनं जो कट केला होता तो कट काय होता? आपल्याला फक्त भारत गुलाम नाही करायचा आहे, भारत कायम गुलाम राहिला पाहिजे अशी व्यवस्था करायची. एखाद्याला गुलाम करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्याला कायमचा गुलाम करून टाकणं ही एक वेगळी गोष्ट आहे. भारत आपला कायमचा गुलाम झाला पाहिजे आणि तो जर व्हायचा असेल तर त्याकरता आपण एक काम केलं पाहिजे. त्याचं पत्र आहे बरं का. त्याच्या पत्रातलं वाक्य सांगतो, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स, इट मस्ट बी कॉन्कर्ड अगेन अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आपण भारताला एकदा जिंकलं, पण या भारताला पुन्हा एकदा जिंकलं पाहिजे म्हणजे हा कायमचा गुलाम राहील. आणि दुसरा जो विजय आहे तो आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून मिळवायचा आहे. या लोकांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचं शिक्षण भरून टाका की ज्यामुळे यांना आपल्या परंपरेचा स्वाभिमान राहणार नाही, ज्यामुळे यांना भूतकाळाचा विसर पडेल. हे बघा, एखाद्या व्यक्तीला जर त्याचा भूतकाळ आठवत असेल आणि त्याचा स्वाभिमान असेल तर केव्हा तरी तो पुन्हा उठण्याची शक्यता आहे. पण तो भूतकाळ विसरवून टाकलं आणि त्याचा स्वाभिमान नष्ट करून टाकला तर त्या व्यक्तीला कायम गुलाम बनवून ठेवता येतं. म्हणून या देशामध्ये 200 वर्ष हे चाललं. आपल्याला त्या दिवशी पंतप्रधानांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली. आपण गेली 10-15 वर्ष हा प्रयत्न करतो आहोत की हे सगळं गुलामीचं चिन्ह संपून जावं. आपल्याला येत्या 10 वर्षामध्ये गुलामीचं संपूर्ण चित्र पालटायचं आहे. आपली मानसिक गुलामी संपवून टाकायची. आपल्याला गुलामीच आवडायला लागली. इतके गोडवे आपण गुलामीचे गायला लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी गुलामीच्या विरुद्ध आवाज उठवला. भले त्यांच्या वडिलांना बळजबरी न का होईना पण यवनांची गुलामी करावी लागली. काय पोरग असेल, कल्पना करा. मला तर कल्पनाही करवत नाही. 12व्या वर्षी हा मुलगा विजापूरच्या दरबारात जाऊन हे सांगतो, माझी मान दुखणार नाही. वडिलांनी केला कुर्निसात, मुद्रा केला आदिलशहाला. नंतर 12 वर्षाचा शिवबा पुढे केला. घरी वडिलांनी शिकवलं होतं. काय शिकवलं होतं? एक पाय पुढे करायचा, हात वाकायचं, हात आपल्या मस्तकापर्यंत न्यायचा, जमिनीला लावायचा, असा 3दा मुद्रा कर. हे सगळं शिवबाला शहाजीराजांनी घरी शिकवलेलं होतं. पण त्या दरबारात गेल्यानंतर हे पोरग असं अवखळ मुद्रा करायला तयार, असा उभा राहिला. बरं, आदिलशहाचा नियम होता, त्याच्याकडे नजर वरती करून कोणी बघायचं नाही. सर्वांनी असं उभं राहायचं. सगळ्या सरदारांनी सुद्धा. 12 वर्षाचं हे पोर समोर बघताय. त्या आदिलशहाने विचारलं, कौन हो? शहाजी का बेटा हूं. अरे, त्याच्याशी बोलणंच कोणाला शक्य नव्हतं. काय को आए हो? आपको देखने के लिए आया हूं. शेवटी त्या बादशाला वाटलं की आता याला लवकर बाजूला केलं तर ठीक आहे, आपलीच शोभा व्हायची. छोटा बच्चा आहे, छोटा बच्चा आहे, जान दो. इकडे तर शहाजी राजांना बाकी सरदारांना घाम फुटला.
घरी येऊन शहाजीने तक्रार केली जिजाबाईंच्याकडे, तू काय शिकवलं या पोराला? मी मुद्रा शिकवला त्याला, तिथे मुद्रा करता येईना. एकांतामध्ये त्या मातेनं विचारलं, शिवबा तुला मी प्रणाम करायला नाही शिकवलं का रे? छोटा शिवाजी बोलला, आई तू मला नमस्कार करायला शिकवला, मला चांगला नमस्कार करता येतो, पण आई नमस्कार कुणाला करावा आणि कुणाला करू नये हे पण तू मला शिकवलं. मी अशा लोकांना कधीच नमस्कार नाही करत. देशाचा राजा नाही देशहीन होऊ कैसा, धर्माचा राजा नाही धर्महीन होऊ कैसा. गायींना कापणारा, बायांना पळवणारा, लोकांची कत्तल करणारा कुणी पापी मी त्याला नमस्कार करणार नाही. आई तू सांग, तुझ्या चरणाशी ही कापून ठेवीन मान, पण त्यांना नमस्कार नाही करणार. हा स्वाभिमान महाभारताच्या आणि रामायणाच्या श्रवणातून आलेला होता. धन्य ती माताजीने जिजाऊ आईसाहेबांच्या डोळ्यात तळ 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 अश्रू वाहून, त्यांच्या मनात हेच होत. आणि म्हणून लक्षात ठेवा, शहाजी राजांना आदिलशहाची नोकरी करण्याची पाळी आली होती म्हणून त्यांना ती करावी लागत होती. त्यांची इच्छा नव्हती, स्वराज्य स्थापनेची इच्छा त्यांची होती. पण जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं, याला मी घडवते. कशातनं घडवलं? छत्रपतींची पत्र वाचा आपण. छत्रपतींच्या जीवनामध्ये सर्वात आवडतं नाव कुठलं होतं सांगा? त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं राम. छत्रपतींच्या मुलाचं नाव राम आहे. राजा राम हे ते राजे झाले म्हणून त्यांना राजा राम म्हणण्यात येतं, पण त्यांना राम आवडत होता म्हणून नाव ठेवलंय राम. पहिलं नाव शंभू, महादेवाची भक्ती, आणि दुसरे राम, राजा राम. त्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रांच्या मधनं महाभारत आणि रामायणातले किती दाखले. मुळात मुद्दा हा परंपरेचा अभिमान आपल्याला जागवता आला पाहिजे आपल्या मुलांच्या मध्ये. ही परंपरा फार महत्वाची परंपरा आहे. आपले पूर्वज जगाच्या ज्ञानाच्या शिखरावरती होते. आम्हाला शिकवण्यात आलं की आम्ही सगळं इंग्रजांच्याकडनं शिकलो. स्वामी विवेकानंदांच्या आधीपर्यंत अमेरिकेमध्ये प्रचार मिशनऱ्यांनी असा केलेला होता की भारतामध्ये आफ्रिकेसारखे जंगली लोक राहतात आणि त्या जंगली लोकांना सुधारण्याकरता आम्हाला फंड हवे आहेत. अरे या देशातलं ज्ञान विज्ञान किती वैभव संपन्न होतं काय सांगू तुम्हाला. तुम्हाला 2 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो, या महिन्यातली गोष्ट सांगतोय. एक प्रश्न विचारू का? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी शोधला? कोणतरी सांगा मला. न्यूटन ना? न्यूटन ना? कोणी शोधला? न्यूटन. गेल्या महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरनं त्यांच्या वेबसाईट वरती एक गोष्ट मान्य केली, जाहीर केली, स्वतःहून जाहीर केली की गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटननं शोधला नाही, तो सिद्धांत भारतीयांचा सिद्धांत आहे आणि वैशेषिक दर्शनामधनं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटननं काढला. आणि अशा प्रकारचे 3 सिद्धांत न्यूटननं स्वतःच्या नावावरती खपवले. हे मी बोलत नाहीये, तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती जाऊ शकता. युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर. हा देश ज्ञानाच्या शिखरावरती होता. हा देश संपत्तीच्या शिखरावरती होता. हा देश चारित्र्याच्या शिखरावरती होता. या देशासारखा अन्य देश नव्हता. पण आपल्या परंपरेचा हा बोध नष्ट झाल्यामुळे
सगळी गुलामी वृत्तीची माणसं जन्माला आली आणि प्रत्येकाला साहेबाची सेवा करावीशी वाटू लागली. जे इंग्रजीत लिहिलं ते खरं असं वाटू लागलं. अंतःकरण स्वाभिमानानं भरलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिलं काम काय केलं ठाऊक आहे का? राज्याभिषेकानंतर पहिलं काम काय केलं त्यांनी? छत्रपतींनी राज्याभिषेकानंतर केलेलं पहिलं काम राजव्यवहार कोशाची निर्मिती. राजव्यवहार कोश म्हणजे काय? सगळी अरबी आणि फारसी नावं वापरली जात होती. अमात्य संस्था त्यांनी निर्माण केली आणि अरबी फारसी नावं अजिबात वापरायची नाही माझ्या लेखनामध्ये आणि माझ्या दरबारी कामामध्ये. सर्वांनी संस्कृत शब्द वापरले पाहिजेत म्हणून राजव्यवहार कोश त्यांनी लिहायला लावला आणि तो आज आपल्याला मिळतो बर का. काय त्यांची प्रज्ञा असेल. गुलामीची चिन्ह पुसली पाहिजेत. आपण महान देशाचे नागरिक आहोत. आपला देश सर्वात उन्नत होता आणि आपलं कर्तव्य हे आहे की पुन्हा त्या वैभवापर्यंत आपल्याला देशाला पोहोचवायचं आहे. हा भाव पहिल्यांदा निर्माण झाला पाहिजे. ही गीतेची पहिली शिकवण आहे. आपली परंपरा. अर्जुनाला भगवान काय म्हणतात? मा शुचत संपदन दैवीम अभिजातोसी पांडव. अरे तू पांडूचा पुत्र आहेस. हे सगळे सद्गुण तुझ्यामध्ये आहेत. असा नामर्दासारखा बसलास काय? परंपरेचा बोध करून दिला की पुरुषार्थ जागृत होतो. छत्रपतींच्या मध्ये सर्वांच्या मध्ये दिसेल. पहिली गोष्ट परंपरेचा बोध. मित्रांनो, जास्त आज बोलायला वेळ नाहीये. पर्यावरणाचं रक्षण. आपण सगळं काही बिघडून नासवून टाकलं. आपण स्वतःला सुधारलेले लोक म्हणतो. मला तर वाटत नाही. मला तर ग्लानी येते. कुठल्या काळात जन्माला आलो. सगळ्या नद्यांचं पाणी आपण खराब केलं. सगळी भूमी आपण रासायनिक खतांनी खराब करून टाकली. रासायनिक फवारे, रासायनिक सगळ्या गोष्टींच्या धान्यांच्या मध्ये मिश्रण झालं. इतर गोष्टी सोडा. देशामध्ये एक नदी अशी राहिली नाही की जिचं पाणी आपण जाऊन उजळीनं प्यावं. मी आमच्या लहानपणी प्रवरामाईचं पाणी असं जाऊन पित असे. तिला अमृतवाहिनी म्हणतात. त्या अमृतवाहिनीची सुद्धा आणि या भगवती इंद्राणीची सुद्धा सगळ्या नद्यांची काय दशा करून टाकली आपण. कोणी केली? आपण केली. मी का बोलतोय? देव देव्हाऱ्यात आहेच, पण देव नुसता देव्हाऱ्यात नाहीये. या चराचरामध्ये तो भरलाय आणि आपण त्याच्याशी प्रतारणा करतोय. आपण त्याचे अपराधी आहोत. वासुदेव सर्वमिती हे गीतेनं शिकवलं ना. बरं, अगदी डायरेक्ट सांगू का आणखी? खंवायुमग्निम सलिलम महिंश्च ज्योतिंषि सत्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यः खम. भागवत धर्म ज्या प्रकरणावरती उभा आहे त्या श्रीमद भागवतातल्या 11व्या स्कंदातल्या 9 योगेश्वरांच्या उपदेशामध्ये योगेश्वर म्हणतात आकाश देव स्वरूप आहे. आपण सगळा धुरांनी तो नासवून टाकला. वायू देवाचं स्वरूप आहे. अग्नी देवाचं स्वरूप आहे. पृथ्वी देवाचं स्वरूप आहे. सलिलम पाणी नद्या देवाचं स्वरूप आहे. हरे शरीरम. मी तुम्हाला धर्मशास्त्र सांगतोय नीटपणे एक एक मुद्दा सांगू. हरे शरीरम. आपल्या संतांनी दिलेला बोध काय आहे? अरे वृक्षवल्ली आमा काय सोयरी
या सोयऱ्यांना किती कापलं आपण? कापलं ना? राक्षसासारखी तोड केली ना यांची आपण. नाशिकला कुंभ होणार, साधुग्राम उभं करायचं, 18,000 झाडं कापून टाकण्याचं ठरलं. मी त्या लोकांना म्हटलं तुम्ही आंदोलन करा, मी तिथे येईन तुमच्या समोर उभा राहायला. महाभारताच्या शांती पर्वामध्ये एक एक वृक्ष लावण्याचं पुण्य किती आहे हे सांगितलं. आणि ते या झाडांची अशा प्रकारची तोड. हे पिशाच आहेत की राक्षस आहेत? ही सगळी संकट आपण निर्माण केलेली आहेत बघा. प्लास्टिकच्या थैल्यामध्ये या आमच्या माया काहीतरी भाज्यांची देख, काहीतरी उष्ट उष्ट काहीतरी टाकून देतात. गोमाता ते खायला जाते, ते प्लास्टिक तिच्या पोटात जातं. किती गायी यामुळे मरण पावल्या. याचं पाप कोणाला? तुम्हाला. कुठे फेडाल? बरं, हे मी गोमातांच्या बद्दल अभ्यास करत होतो. आता समुद्रामधले शार्क आणि व्हेल नावाचे मासे समुद्रामध्ये प्लास्टिकचा कचरा इतका खाली जाऊन बसला की आता ते मासे मरतायत सगळे. हे कोणी केलं? आपण केलं. खंवायुमग्निम सलिलम महिंश्च ज्योतिंषि सत्वानि दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्यः. गंगा माईशी कसं वागावं देवी भागवतात एक प्रकरण आहे अख्खा. अरे कशा प्रकारचा सोजवळ व्यवहार आपण वृक्षांशी करावा. आपण गंगा गंगा नाही म्हणत, गंगा माई म्हणतो. आपण इंडिया इंडिया नाही करत, भारत माता म्हणतो. आपण चंदा मामा म्हणतो. प्रत्येकाच्या घरात या महिन्यात एक लग्न झालंय. तुळशीचं लग्न केलं की नाही? त्रिमासावर दिता कन्या, आपण तुळशीला कन्या मानतो. आपला या सृष्टीशी अशा प्रकारचा पारिवारिक संबंध आहे. आणि त्यामुळे या सृष्टीशी वागत असताना आपण तिचा उपयोग तर करून घ्यावा, पण आपल्याकडनं तिच्या रक्षणाकरता काही योगदानही करावं. अशा प्रकारचा भाव आम्हाला शिकवला. पर्यावरणाचं रक्षण नाही केलं मित्रांनो तर येत्या 10-20 वर्षात काय होईल सांगता येत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, सुरक्षा सिद्धता. तुम्ही गीता वाचताय ना? गीता वाचा, भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, सगळं संत साहित्य वाचा, मंदिरातल्या पूजा करा, सगळं करा. हे कायम सुरक्षित राहील याची व्यवस्था करा. सुरक्षा सिद्धता. कोणी अशा प्रकारचं बोलू धजावत नाही, पण मी जातो त्या ठिकाणी एक प्रश्न विचारत असतो. तुमच्या गल्लीत उद्या दंगा झाला तर तुम्ही आपल्या घरच्या लोकांची आणि आसपासच्या लोकांचं रक्षण कसं करणार? तुमच्याकडे सिद्धता काय आहे? भले तरी देऊ कास्याची लंगोटी, नाठाळाचे काठी आणू. ती काठी तरी आहे का पण तुमच्या घरात? नाठाळाचे काठी हाणू माथा असं जगद्गुरु संत तुकोबार यांनी म्हटलं. हिंदूंच्या घरात काठी पण नाही, फक्त मोबाईलच आढळतात. सुरक्षेची सिद्धता हे पहिलं कर्तव्य लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुरक्षा स्थायी स्वरूपाने टिकवायची असेल
तर समरसतेचा महामंत्र लक्षात ठेवा. सगळा समाज एक आहे या भूमिकेतनं वागायला आरंभ करा. यारे यारे लहान थोर. आमच्या वारकरी संप्रदायानं सर्वात मोठी शिकवण दिली. महायोगपीठे सर्वांना एकत्र करणारा आमचा भगवान पांडुरंग. त्या ठिकाणी कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी जात बघत नाही, गोत बघत नाही, धंदा बघत नाही, काही बघत नाही. प्रत्येकाच्या मुखी फक्त विठ्ठल असतो. अशा प्रकारची समरसता आपल्या जीवनाचं अभिन्न अंग झालं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या भेदभावांना कुठल्याही प्रकारचं खत पाणी घालू नका. मी सर्वात पहिल्यांदा हिंदू आहे, नंतर मी मराठा आहे, नंतर मी माळी आहे, नंतर मी मारवाडी आहे, नंतर मी गुजराती आहे, नंतर मी कन्नड आहे. प्रांतभेद, भाषाभेद, जातीभेद या सर्वांच्या वरती हिंदुत्वाचा, एकत्वाचा नारा बुलंद करणं ही आज सर्वात मोठी आवश्यक गोष्ट आहे. आणि याकरता समरसतेचा विचार हा अत्यंत प्रगल्भतेनं सर्वांच्या जीवनात उतरला पाहिजे. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 मी म्हणत गेलो. यातलं प्रत्येक जे मी काही सांगतोय ते भगवद्गीतेच्या शिकवणीला अनुरूप अशा प्रकारचं आहे. आणि त्यामुळे मला मनोरंजन करता येत नाही, पण हितकारक गोष्टी मला कुणाचीही तमा न बाळगता स्पष्टपणे सांगता येतात. तेवढ्या सांगण्याचा मी प्रयत्न तुमच्या पुढे केला आहे. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुती. लोकांचं हित कशात आहे हे लोकांना सांगावं याकरता हे व्यासपीठ आहे. मनोरंजनाकरता बाकीची अनेक पीठ आहेत. या व्यासपीठावरती येऊन मला आपल्या सर्वांचं सुभग दर्शन आणि या निमित्तानं माझी श्रद्धांजली आदरणीय चंद्रभागाबाई पांडुरंगराव जगताप यांच्या पुण्यस्मृतीच्या दिवशी वाहता आली आणि भगवद्गीतेचं चिंतन करता आलं. हे खरोखर माझं सद्भाग्य आहे. आपण माझ्या बोलण्यातला भाव नीट लक्षात घ्या. जर आपला समाज, जर आपला धर्म, जर आपली संस्कृती, जर आपली मंदिरं, जर आपली शास्त्र, जर आपला देश असाच टिकवायचा असेल आणि त्याचा विकास करायचा असेल तर या गोष्टींना पर्याय नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात उतरवण्याचं बळ आपणाला भगवान दत्तात्रेय प्रभू देवोत, भगवान दत्तात्रेयांचा अवतार हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अवतार आहे. अन्य अवतार येती आणि जाती, अन्य अवतारांच्या समाप्तीची कथा मिळते. दत्तावतार समाप्त होतच नाही. दत्तावतार हा नित्यावतार आहे. आणि म्हणून भगवान दत्तात्रेय प्रभू जे स्मर्तृगामी आहेत, जिथे त्यांची आठवण करू त्या ठिकाणी ते उपस्थित होऊन जातात. त्या भगवान दत्तात्रेयांच्या चरणी माझी प्रार्थना की या सगळ्या गोष्टींच्या वरती आरूढ होऊन या जीवनात उतरवण्याचा आणि इतरही लोकांच्या मध्ये त्याचा प्रचार करण्याचा विवेक आम्हाला मिळो, हे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होवो. आणि आमच्या डोळ्यांनी ज्याप्रमाणे आपली पिढी सगळ्यात भाग्यवान पिढी आहे. बघा किती पिढ्या निघून गेल्या राम मंदिराची वाट बघत बघत. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं. विश्वनाथाच्या मंदिराचा कॉरिडॉर आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला. आपण आपल्या डोळ्यांनी भगवान महाकालेश्वराच्या त्या कॉरिडॉरचं दर्शन केलं. आपण आपल्या डोळ्यांनी आणखीही भगवान श्रीकृष्णांचं मंदिर होताना बघणारच आहोत. आणि आपण आपल्या डोळ्यांनी POK सुद्धा भारतात विलीन होताना बघणार आहोत. हे सगळं आहे. ही पिढी फार भाग्यवान पिढी आहे. आणि म्हणून जे भाग्यवान असतात त्यांच्यावरती जबाबदाऱ्या पण मोठ्या असतात. वैभवी देश चढवीन, माझ्या देशाचं वैभव मी वाढत नाही. मी त्याकरता इमाने इतबारे
माझं जीवन पणाला लावून कार्य करीत राहीन ही भक्ती. देह आणि देव यांच्यामध्ये देश येतो, म्हणून त्या देशाला न विसरता भगवंताच्या भक्तीमध्ये मी लीन राहीन, अशा प्रकारची कृपा आपल्यावरती भगवान दत्तात्रेयांनी करावी अशी त्यांच्याकडे विनवणी करतो आणि माझी ही सेवा भगवान दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करतो. पुंडलीक वरदहारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.